तसं नाही ती गोष्ट. लक्षात घ्या, माणसाला रात्री स्वप्न पडतात आणि रात्री स्वप्नात तो एकटाच हिरो असतो. स्वप्नातल्या गोष्टी कोणीतरी सकाळी बोलते. अहो, महाराष्ट्रामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा होता. भैया साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून ऑक्सिजनचे प्लांट केले. इथं केले, उदगीरला केले, निलंग्याला केले आणि ऑक्सिजन गरज भागवली. प्रत्येक तालुक्यात दौरा करून बैठका घेतल्या. लातूरमध्ये तर 25 बैठका त्यांनी घेऊन सगळी यंत्रणा हाताळली आणि कोरोनावर मात मिळवली. काय अज्ञान असतं. अजून एक तुम्हाला सांगतो मी, काय यांचं जास्त दखल घेणं सोडून दिले. त्या परवा शिवराज पाटील चापोडकर साहेबांच्या श्रद्धांजली सकाळी शांत झाल्यानंतर पहिल्यांदाच ते मला तिथं भेटले. माझ्याच बाजूला येऊन बसले. एकदम उशिरा आले, बसले. बसून मोती पोळे सरांना विचारले किंवा भाषण मिळेल का. मोती पोळे सरांनी नाही, आता वेळ झाला, मिळणार नाही असं म्हणले. म्हणजे बसले तिथून आणि मी थोड्या वेळाने फिरून बघतो तर हे काय, म्हणजे श्रद्धांजलीला आले नव्हते. मिळालं तर चान्स भाषण करावं म्हणून आलते. त्या दिवशीपासून मी त्यांना फोन करणं सोडून दिले. त्यांची कळली ना मला पातळी, त्याच्यामुळे फोन करत नाही मी. कशाला करू.